स्वतःचं शेत म्हणजे एकदम झाडून पुसून काढायचं आणि लोकांच्या शेतात नुसती घाण टाकीत राहायची। 2 शेतातली जी हद्द आहे ती समजण्यासाठी म्हणून हा खांबा लावला इथं। ह्या बाजूला बघा, हे आपलं शेत आहे, सगळे बाबळीचे काठी इकडे टाकलेत आणि इकडे सगळा मोकळा परिसर करून टाकला स्वच्छ। लगेच स्पष्ट होतं ना काय म्हणून इथं टाकलं असं नाही। जर समजा कैरीचं झाड असतं, आंब्याचं झाड असतं, नारळाचं झाड असतं, चिक्कूचं झाड असतं, एखाद्या फळाचं झाड असतं, तर फळं आमच्याकडे टाकले असते का त्यांनी खायला? मी तर म्हणतो एखादा फांदी जर इकडे उगली असती ना, ती फांदी सुद्धा कापून टाकली असती त्यांनी, की झाडच नको हे। पण काटे आधी आमच्याकडे टाकलेत। ते बी कशामुळे टाकलेत? विकल्या जात नाही म्हणून टाकलेत। ते जर विकत असते ना तर विकून खाल्ले असते त्यांनी। हे सगळं बघून माझा एवढा संताप होतं, असं वाटतं त्या समोरच्या माणसाला जाऊन गालफाडीत माराव्यात, त्याला बांबूचे फटके द्यावं, त्याला शिवीगाळ करावी, असं सगळं वाटतं। पण आपलं शांत बसायचं, आपण आपलं काम करत राहायचं। निसर्ग शिकवतो तुम्हाला, निसर्ग शिकवतो तुम्हाला। माझ्या समोरच तुम्हाला ही सापाची कातीन दिसत असेल, किती मोठी आहे ती। त्या शेतात नको काट टाकायला किंवा ह्या शेतात नको काट टाकायला, त्याला त्रास होऊ शकतो किंवा ह्याला त्रास होऊ शकतो, कोणी घाबरू शकतं, कोणी भिवू शकतं, म्हणून त्या बिचाराने बांधावरच कात सोडली। त्याला कळलं आपण कात कुठं टाकावं, पण ह्या माणसाला नाही समजलं। म्हणजे सापापेक्षा सुद्धा विषारी माणूस आहे ना। कसं वागलं पाहिजे, कोणत्या वेळी कसं बोललं पाहिजे, सगळं निसर्ग सांगतो तुम्हाला। बिचाऱ्या सापाने शिकवलं ना आपल्याला। शेतकरी म्हणून भांडण करणे, मारामारी करणे हा आपला उद्देश नसला पाहिजे। आपला उद्देश असला पाहिजे की आपण कसं जास्तीत जास्त एखाद्या पिकात उत्पन्न घेऊ शकतो, एखादं पीक किती चांगल्या प्रकारे उगवू शकतो आपण, हे म्हणजे आपण शेतकऱ्याचं पहिलं काम। आणि यील्डवर, उत्पन्नावर, पिकांच्या प्रजातींवर, पिकांवर, शेतीवर, शाश्वत शेतीवर आपण बोलणार आहोत का? त्याच्यावर आपण काही प्रयोग करणार आहोत का? ह्या बिचारा सापाच्या कातीने आपल्याला हा एक धडा दिला असं आपण समजू। आणि या व्हिडिओमध्ये आज इतकंच आपण बोलूया। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।